श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. चला तर मग जाणून घेऊया हरितालिकेचे महत्त्व. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरघोरी संवादात आली आहे. शिवा भूत्वा शिवा यजेत या भावनेने हरितालिकेची पूजा करावी. पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याचे तिचा विवाह विष्णूशी करण्याचा भेद केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवले की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली पण नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिवप्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे. शिवपार्वती किंवा उमामहेश्वर हे जगताची मातापिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व यांच्या मिळणीतून विश्वाची निर्मिती झाली म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून त्याचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून आपण प्रार्थना करायची. चला तर मग मंडळी जाणून घेऊया पूजाविधी. वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. संकल्प सोहळा, उपचार पूजन, सौभाग्यलेणी, अर्पण, नैवेद्य, आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यतः स्वरूप असते. व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधनासुद्धा करतात. दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात. अनेक प्रांतानुसार हरितालिका हे व्रत भारतभर केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्धीच्या तृतीयेला केले जाते. या दिवशी आपण उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडू माध्य शुद्ध द्वितीयेस 3 दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका अभिसौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रिया हे व्रत करतातच. उत्तर भारतात महिला हे व्रत करतात. तसेच काशी प्रांतातही हे व्रत केले जाते. महाराष्ट्र भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही अनेक व्रत महिला करतात.